उपस्थित सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया बसून घ्यावं. आजच्या आपल्या या माहितीपटाच्या मुंबईतल्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळे इतके उत्सुक आहोत. गणपतीचा उत्सव अगदी तोंडावरती आहे. असं असताना आपण सगळे आज अरुण सरनाईकांवरच्या प्रेमापोटी इतक्या मोठ्या संख्येने इथे आलेले आहात. तेव्हा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आधी आपण सगळ्यांचं स्वागत. पप्पा सांगा कोणाचे या माहितीपटाचे साक्षी होण्यासाठी आपण सारे उत्सुक आहोत. आपल्याबरोबर आजच्या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे अभिनेते सुबोध भावे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आदरणीय किरण शांतारामजी यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. आदरणीय बाळ धुरी साहेब यांचीही उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. या सगळ्या मान्यवरांचं आत्ता शब्दसुमनांनी स्वागत करते आणि थोड्या वेळाने आपण त्यांना या मंचावरतीही भेटणार आहोतच. हा उपक्रम, हा माहितीपट हा खूप खास आहे असं आवर्जून म्हणावंसं वाटतं. कारण एका मुलीने आपल्या वडिलांना दिलेली ही एक आदरांजली आहे. सविता नाईक नवरे आणि रणजित नाईक नवरे या दाम्पत्याने मिळून बनवलेला हा माहितीपट संतोष पाठारे यांनी दिग्दर्शित केलेला आहे. आणि याचा याआधी कोल्हापूर आणि पुणे या ठिकाणी या माहितीपटाचा याच पद्धतीने कार्यक्रम पार पडला, प्रकाशन सोहळा झाला आणि सर्वत्र तिथे प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या माहितीपटाला लाभलेला आहे. आणि हा माहितीपट जिथे जिथे मराठी माणूस आहे, मराठी चित्रपटांचा प्रेमी आहे, त्या सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठीचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच मुंबईमधला आजचा हा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे.
अनेक लोक अजूनही येत आहेत, आसनस्थ होत आहेत. त्याचबरोबर नेहमीच काही ना काहीतरी अडचणी प्रयोगामध्ये येत असतात. आज आपल्यासमोर असलेलं आव्हान असं आहे की आपल्याला रंगमंच थोडा उशिरा मिळाला. आधीच्या कार्यक्रमामुळे आपल्याला जी तांत्रिक तयारी आहे ती करण्यासाठी पुरेसा वेळ मिळालेला नाही. पण एकदा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर त्यामध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये आणि लोक इतक्या संख्येने येत आहेत तर त्यांनाही कार्यक्रमाचा काही भाग त्यांचा चुकू नये. आपण बाहेरसुद्धा आसन व्यवस्था केलेली आहे. आत्ता माझ्या डोळ्यासमोर हे हाऊसफुल झालेलं दिसतं आहे, तुडुंब गर्दी आहे. तर आपण सगळेच सहकार्य कराल याची मला खात्री आहे. आज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ भाजपा नेते आदरणीय विनोदजी तावडे साहेब यांचीही उपस्थिती आजच्या कार्यक्रमाला लाभणार आहे. समोर प्रेक्षकांमध्येही कला क्षेत्रातील अनेक चेहरे मला दिसत आहेत. त्या सगळ्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. खरं तर मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी चित्रपटसृष्टीचा रसिक प्रेक्षक यांचा हा जो ऋणानुबंध आहे हा किती सुंदर आहे, किती हृद्य आहे याचाच मला वाटतं हा मिळालेला प्रतिसाद हे प्रतीक आहे. आपल्याकडे काय होतं, आपले जे हिरो असतात ना, आपले जे नायक असतात ते इतके आपले असतात ना की त्यांना आपण सुपरस्टार वगैरे असल्या पदव्या देत नाही. पण मला वाटतं जर सुपरस्टार्सची यादी करायचं आपण ठरवलं किंवा मराठीतल्या सुपरस्टार्सची पहिली बॅच कुठली असं जर विचारायचं राहिलं तर त्याचं उत्तर अरुणजी सरनाईक हे नक्की असेल. पण त्यांची एकंदरच प्रतिभा ही इतकी बहुमुखी आहे. एक नट असण्याबरोबरच एक उत्तम गायक, संगीताची उत्तम जाण असणारे, अनेक वाद्य वाजवू शकणारं असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे अरुणजी सरनाईक. आणि आज त्यांच्या स्मृतीला सादर अभिवादन करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. तेव्हा आपली मागे रंगमंच सज्ज होत असताना एका कवितेने आपणा सगळ्यांचं स्वागत करावं असं वाटतं. ही कविता आहे कुसुमाग्रजांची, नट याच नावाची. कुसुमाग्रज असं लिहितात, नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. नांदीनंतर पडदा उघडला तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो. हजारो रंगीबेरंगी शब्दांनी, शरीरभर रोरावणाऱ्या असंख्य आविर्भावांनी, भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी. आणि आता भरतवाक्य संपल्यानंतर प्रयाणाची तयारी करत मी उभा आहे रंगमंचावर एकटा, समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच संपूर्ण रिकामा. मी उच्चारलेले काही शब्द अजूनही प्रेक्षालयातील धूसर मंद प्रकाशित हवेवर पिंजारलेल्या कापसासारखे तरंगतायत. माझे काही आविर्भाव रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना बिलगून बसलेत. मी निर्माण केलेले हर्ष विमर्शाचे क्षण पावसाने फांद्यांवर ठेवलेल्या थेंबांसारखे भिंतीच्या कोपऱ्यांवर अजून थरथरतायत. हा एक दिलासा माझ्या रीतेपणाला. नाटक संपल्याची खंत ती आहेच. नाटक नव्हे, 3 तासांचं एक अर्करूप अस्तित्व संपलंय. पण संपलंय ते फक्त इथे माझ्याजवळ. माझ्या त्या अस्तित्वाच्या कणिका घेऊन हजारो प्रेक्षक घरी गेलेत. मी एक होतो तो अंशाने हजारांच्या जीवनात कदाचित स्मरणातही वाटला गेलोय. एका नटाच्या आयुष्याची सार्थकता कशात असते, तीही असं स्मरणात वाटलं जाण्यात असते. आणि मला वाटतं अरुण सरनाईक आपल्या स्मरणामध्ये कसे वाटले गेले आहेत याचं प्रत्यंतर आत्ता प्रेक्षागृहात आपण घेतो आहोत. आणि त्याचप्रमाणे थोड्या वेळातच या इथल्या पडद्यावरती पप्पा सांगा कोणाचे या माहितीपटाच्या किंवा चरित्रपटाच्या माध्यमातून सुद्धा ते आपल्यासमोर उलगडत जाणार आहे. एका कलाकाराचा प्रवास, त्याची एंट्री आणि त्याची एक्झिट यामध्ये असतो. पण आयुष्याची एंट्री आणि आयुष्याची एक्झिट, नटाला आपल्या नाटकातली आपली एंट्री आणि एक्झिट माहिती असते, पण आयुष्याच्या या नाटकातली आपली एंट्री आणि एक्झिट माहिती नसते. अरुणजींची एंट्री अतिशय दमदार होती, मग ती रंगभूमीवर असू दे किंवा पडद्यावरती असू दे, पण त्यांची एक्झिट मात्र अतिशय जीवघेणी होती.
तर या सगळ्याचाच प्रत्यय आपल्याला आजच्या या कार्यक्रमात निश्चितपणे येणार आहे. या अष्टपैलू कलाकारांनी योगदान जे दिलेलं आहे या कलाक्षेत्राला, इतकं भरभरून हे दान आपल्याला दिलेलं आहे की पुढच्या असंख्य पिढ्या त्यांच्या या प्रतिभेने पुलकित होत राहतील, रोमांचित होत राहतील. आणि त्या योगदानाचा सुद्धा एक आढावा या माहितीपटाच्या निमित्ताने आपल्याला घेता येणार आहे. पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते, मान्यवरांचं स्वागत करते आणि अगदी 2च मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद. नमस्कार. उपस्थित सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. सगळ्यांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हावं. तुडुंब भरलेलं हे प्रेक्षागृह माझ्या डोळ्यासमोर आहे. अनेक मंडळी इथे उभं राहून कार्यक्रम पाहतायत. त्यांना विनंती आहे की आपण बाहेरही आसन व्यवस्था केलेली आहे, तिथेही पडद्याची सोयही करण्यात आलेली आहे, त्यामुळे आपल्याला कार्यक्रम थेट तिकडेही पाहता येईल. तर आपल्याला शक्य असेल तर आपण तिथे जाऊन बसून घ्यावं. एका कलाकारावरती किती उदंड प्रेम रसिक मायबाप करत असतात, मला वाटतं यापेक्षा त्याचं सुंदर दर्शन दुसरं काय असणार. मनुष्याला नेहमी असं वाटत असतं की एकच गोष्ट आहे ज्यावरती माणसाला विजय मिळवता आलेला नाही आणि येणारही नाही, ती म्हणजे मृत्यू. त्यामुळे आपल्याला अमरपट्टा असता तर, हे प्रत्येक माणसाचा मनात कधी ना कधी येऊन गेलेला विचार आहे आणि संपूर्ण मानव जातीचं ते एक स्वप्न आहे असं आपण म्हणूया. मला वाटतं तो अमरपट्टा फक्त कलाकारांना प्राप्त होतो, कारण त्यांच्या कलेवरचं रसिकांचं प्रेम हे असं अमर असतं. अरुणजी सरनाईकांसारखं एक व्यक्तिमत्व, इतका बहुमुखी प्रतिभा असलेला, प्रतिभेचा परिसस्पर्श लाभलेला असा कलाकार, त्यांनी जी भूमिका साकारली ती त्यांची होऊन गेली. त्या भूमिकेला मग ते कुठल्या सामाजिक स्तरातली ती भूमिका आहे, शहरी आहे, ग्रामीण आहे, अशी कुठलीही बंधनं कधीच राहिली नाहीत. महाराष्ट्र कोकिळ पंडित शंकरराव नाईक यांचे ते सुपुत्र, त्यामुळे त्यांना घरातूनच संगीताचे संस्कार लाभले होते. शास्त्रीय गायक पंडित निवृत्तीबुवा सरनाईक हे त्यांचे चुलत बंधू आणि घरातल्या या सांगीतिक वातावरणामुळे ते उत्तम तबलावादक होते, सितारवादक होते, ढोलकी हार्मोनियमसुद्धा फार सुंदर वाजवायचे आणि उत्तम गायकसुद्धा होते. आत्ता आपण ज्या गीतांचा आस्वाद घेत होतो, आपल्या कानावरती जी गाणी पडत होती ती बहुतांशी त्यांच्यावर चित्रित झालेली अशी गाणी, पण त्याचबरोबर त्यांनी गायलेली असंख्य गाणी आहेत. एक लाजरांचा जरा मुखडासारखं गाणं असेल किंवा पप्पा सांगा कुणाचे, हे सुद्धा त्यांनीच गायलेलं गीत आहे. नक्कीच जरूर टाळ्या झाल्या पाहिजेत. अरुणजींसाठीच्या टाळ्या आहेत त्या जोरदार होऊ द्या. मुंबईशी त्यांचं असलेलं नातं सांगायचं तर मला वाटतं इथे रुईयाचे जे असतील ते नक्कीच सुखावतील, कारण ते काही काळ रुईयाचे विद्यार्थी होते. राजाराम कॉलेजमध्ये जरी कोल्हापूरला त्यांचं शिक्षण झालेलं असलं तरी ते मुंबईत आल्यानंतर रुईयामध्ये सुद्धा होते. आणि त्यांच्या इतक्या सगळ्या भूमिका, इतकी सगळी नाटकं, भटाला दिली ओसरी या रांगणेकरांच्या नाटकातून त्यांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. मग त्यानंतर 37हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी अजरामर भूमिका केल्या, ज्यामध्ये अपराध मीच केला, हा खेळ सावल्यांचा, गोष्ट जन्मांतरीची, गुड बाय डॉक्टर, तरुण टुर्क म्हातारे अर्क आणि अर्थातच तुघलकसारखं नाटक, या सगळ्याच नाटकांचा समावेश आहे. आपण नाटकांच्या शीर्षकावरून सुद्धा अंदाज बांधू शकता की किती वेगवेगळ्या प्रकारची नाटकं आहेत. आमच्या पिढीने दुर्दैवाने त्यांना स्टेजवरती प्रत्यक्ष पाहण्याचा योग काही आमच्या आयुष्यात आलेला नाही, पण त्यांचे चित्रपट मात्र आपण सगळ्यांनीच पुन्हा पुन्हा पाहिलेले आहेत. आणि शाहीर परशुराम या चित्रपटातून अनंतमाने दिग्दर्शित त्यांचा चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश झाला. त्यावेळेस त्यांच्या नायिका होत्या जयश्री गडकर आणि आज बाळधुरी काका आपल्याबरोबर आहेत. जरा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं पुन्हा स्वागत करूया. जयश्री गडकरांबरोबर त्यांनी जवळजवळ 19 चित्रपटातून नायक म्हणून काम केलं, त्यामुळे ही एक अतिशय गाजलेली जोडी त्या काळातली म्हटली पाहिजे. आणि त्याचबरोबर एक गाव 12 भानगडी, सवाल माझा ऐका, केला इशारा जाता जाता, घरकुल, मुंबईचा जावई आणि अर्थातच जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन हा चित्रपट आणि त्या सिंहासनमधली त्यांनी साकारलेली मुख्यमंत्री जिवाजीराव शिंदे ही भूमिका. मला वाटतं इतका लोकांनी डोक्यावर घेतलेला मुख्यमंत्री दुसरा नसेल. तर या हा सगळाच प्रवास जो त्यांचा एक नायक म्हणून, एक अभिनेता म्हणून,
एक मी म्हणेन परफॉर्मर म्हणून, कारण ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारे परफॉर्म करण्याची कला जाणत होते, सादरीकरणाची कला जाणत होते. एक खऱ्या अर्थाने एक खेळीया व्यक्तिमत्व, आणि या खेळीयाची जी इनिंग आपण पाहिलेली आहे ती इतकी यशस्वी आहे, इतकी षटकार आणि चौकारांनी भरलेली आहे की आपल्यासाठी ती यापुढे आणि आत्तापर्यंत प्रेरणादायीच राहिलेली आहे आणि तशीच राहील. यानंतर मी कार्यक्रमात आपणा सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी रणजितजी नाईक नवरे यांना टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करते, कारण हा सगळा जो घाट आज घातला गेला आहे, आज आपल्याला पुढच्या पिढीला दाखवता येईल असा एक सुंदर माहितीपट जो साकार होतो आहे, त्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात रणजित नाईक नवरे. नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मनपूर्वक. सन्माननीय तावडे साहेब, आशिष शेलार साहेब थोडे उशिरा येत आहेत, पण आपण कार्यक्रम म्हणजे सिनेमा बघितल्यानंतर किंवा डॉक्युमेंटरी होईपर्यंत ते नक्की पोचतील. सुबोध भावे साहेब, आज एका मोठ्या क्लायमॅक्सचं शूटिंग चुकवून थोडा वेळ त्यांनी वेळात वेळ काढून आल्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आमच्या मी विनंतीला मान देऊन सुमित राघवनजी, किरण शांताराम साहेब, बाळधुरी साहेब, अलका कडणे मॅम, NS श्रीखंडे साहेब, आपण सगळे इथे उपस्थित झाला अरुण सरनाईकांच्या प्रेमापोटी, त्याबद्दल आम्ही खरोखर मनस्वी ऋणी आहोत. आज आपण सर्व इथे उपस्थित राहिल्याबद्दल आपले विशेष आभार. तसंच आमचा इथे उपस्थित मित्रपरिवार आणि कुटुंबीय आणि अर्थात रसिक प्रेक्षक वर्ग, मनपूर्वक आभार. कोल्हापूरने महाराष्ट्राला अनेक कलाकार दिले, गायक संगीतकार ही दिले. अरुण सरनाईक हे कोल्हापूरचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व. सिनेमात आणि नाटकात महाराष्ट्रात असा क्वचितच अभिनेता होतो. तसंच संगीताचा एवढा मोठा वारसा असल्यामुळे सिनेमात गायन, तबला, ढोलकी, हार्मोनियम वादक म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी, आणि असे अल्पशा कारकिर्दीत त्यांनी 37 नाटकं आणि 108 सिनेमात काम केलं. आपण सगळे जाणता की 41 वर्षापूर्वी एका दुर्दैवी मोटार अपघातात अरुणजी, त्यांच्या पत्नी अनिताजी आणि चिरंजीव संजय यांचं निधन झालं. त्यांच्या पश्चात त्यांची कन्या, आजची डॉक्टर सविता, ती एकटीच राहिली. 20 वर्षाची सविता तेव्हा मिरज मेडिकलला प्रशिक्षण घेत होती. एवढा मोठा आघात झाला असताना केवळ सर्व मित्रपरिवार आणि समस्त कुटुंबियांच्याच आधारे तिने पुढचा प्रवास करू शकली. अरुण सरनाईकांच्या कार्यावर हा माहितीपट खरं तर 20-25 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता. पण सविताची तशी मनाची तयारीच नव्हती. गेल्या 3-4 वर्षापासून शंकरराव सरनाईक आजोबा आणि अरुण सरनाईक, शंकरराव सरनाईक हेही मोठे कलाकार होते. त्यांना महाराष्ट्र कोकिळ ही पदवीही मिळाली होती. ती एक जीवनचरित्र लिहित आहे आणि मग त्यातूनच ही संकल्पना आली की आपण त्यांचे डॉक्युमेंटरीही करावी. आणि त्यातनंच आज ही एक बघता 1-2 वर्षात डॉक्युमेंटरी तयार झाली आणि आज आपल्यासमोर आम्ही सादर करत आहोत. तरी अरुण सरनाईकांच्या ख्यातीमुळे आणि सविताच्या प्रेमापोटी आपण एवढ्या मोठ्या संख्येने
सर्व मान्यवर, चाहते आणि मित्रपरिवार इथे उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही समस्त सरनाईक कुटुंबीय, नाईकनवरे कुटुंबीय आणि पार्टी कुटुंबियांतर्फे मनपूर्वक आभार आणि आपलं सर्वांचं परत पुनश्च स्वागत आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर आज हा जो एक अतिशय हृद्य असा प्रवास या माहितीपटाच्या माध्यमातून आपण करणार आहोत, तो करायला आपण उत्सुक आहोत. तो ज्यांनी साकार केला पडद्यावरती असे या माहितीपटाचे दिग्दर्शक डॉक्टर संतोषजी पाठारे यांना मी आमंत्रित करणार आहे. तत्पूर्वी त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण इतकं पुन्हा एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मुंबई विद्यापीठातून अकार्बनी रसायनशास्त्र या विषयामध्ये विद्यावाचस्पती अर्थात डॉक्टरेट ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. जरूर जोरदार टाळ्या होऊ देत. गुरु नानक महाविद्यालयामध्ये 25 वर्ष ते रसायनशास्त्राचे अध्यापक म्हणून काम करत आहेत. जनसंज्ञापन, पत्रकारिता याही क्षेत्रामध्ये त्यांचा लीलया वावर आहे आणि त्यासाठी त्यांना द.वी. गोखले शिष्यवृत्ती आणि अरुण टिकेकर स्मृती पुरस्कार, जो अतिशय मानाचा समजला जातो, तोही प्राप्त झालेला आहे. खरं तर सांगता येण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. प्रभात चित्रमंडळ फिल्म सोसायटीचे सचिव म्हणून ते काम करतात. वास्तव रूपवाणी या नियतकालिकाचे ते संपादक आहेत. महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या चित्रपट ज्ञान मंडळाचे ते समन्वयक आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण की हा इतका जो आपल्या मनाच्या जवळचा विषय आहे, अरुण सरनाईकांचं चरित्र, हा विषय किती सुरक्षित हातामध्ये सोपावला गेला आहे हे निश्चितपणे या ओळखीतून आपल्या लक्षात यावं. आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष माहितीपट किंवा लघुपट बनवणं हा त्यांचा एक हातखंडा आहे. आणि त्यांच्या काही लघुपटांविषयी सांगायचं तर टेल ऑफ नेटिव्ह सारखा लघुपट असेल. आपल्यापैकी अनेकांनी सुमित्रा भावे एक समांतर प्रवास हा लघुपट जर पाहिला असेल तर ती त्यांच्या दिग्दर्शनात तो साकार झालेला त्यांची निर्मिती आहे. मारू जीवन इज मारी वाणी हाही एक अतिशय गाजलेला लघुपट. आणि इन सर्च ऑफ ऋतुपर्णो हे सगळे माहितीपट त्यांनी साकार केलेले आहेत. आणि त्याचबरोबर कोलाहल हा एक महत्त्वाचा लघुपटही त्यांनी साकारलेला आहे. आणि अर्थातच पप्पा सांगा कुणाचे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये डॉक्टर संतोषजी पाठारे. नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत. खरं तर या माहितीपटाचा जो शुभारंभ आहे तो कोल्हापूरला आम्ही 22 जूनला केला. त्यानंतर 2 जूनला पुण्यात याचं प्रदर्शन झालं. आणि आज खरं तर मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, त्याच्यामुळे आज मुंबईत हे होतं याचं मला खूप अभिमान वाटतो आहे, खूप बरं वाटतं आहे. सविताताईंनी त्यांच्या वडिलांना, अरुण सरनाईकांना आदरांजली वाहण्यासाठी हा माहितीपट केला. खरं तर आज विलक्षण असा योगायोग आहे की माझ्या वडिलांची आज पुण्यतिथी आहे आणि आजच्या दिवशी हा माहितीपट तुमच्यापर्यंत पोचतो आहे याचं मला खूप मनापासून बरं वाटतं आहे. विशाखा तुंगारे देशपांडे ही जी माझी मैत्रीण आहे, तिने जेव्हा सुमित्राबाईंवरचा चित्रपट पाहिला तेव्हा तिने सविताताईला सांगितलं की सविताताई, हा लघु माहितीपट जर करायचा असेल तर तू संतोषला सांग. आणि सविताताई आणि रणजित यांनी इतका जबाबदारीचं काम माझ्यावर सोपवलं. खरं तर ही माझी चित्रपटकर्त्यांबद्दलची ट्रायोलॉजी आहे. म्हणजे सुमित्राबाईंबद्दल मला करता आलं काम, त्या जाण्याआधी ते सगळं शूट करता आलं. ऋतुपर्णवरची एक फिल्म आणि आता ही कशी झाली आहे ती अर्थातच तुम्ही आता माझे मित्र आहेत, श्रीकांत बोजेवार इथे आहेत, अभिजित देशपांडे, मीनाताई आहे. ते नंतर काय करणार आहेत मला माहिती नाही, काय लिहितील किंवा मारतील मला माहिती नाही, पण ते नक्कीच मला अगदी हे करणार आहेत. त्यांचा सगळ्यांचा सहभाग या सगळ्या याच्यात आहे. आणि मुळात म्हणजे आमची टीम, म्हणजे उज्ज्वल मंत्री असेल, मंदारा कमलापूरकर आहे, दर्शन आहे, सौरभ, ही जी सगळी मंडळी होती, ह्या सगळ्या टीमशिवाय किंवा प्रताप जोशी आणि पराग ज्यांनी जे कॅमेरामन आहेत, या सगळ्या टीमचं वर्क आहे हे गेले 2.5 वर्ष. म्हणजे सविताताईंनी तर गेली 40 वर्ष हे स्वप्न पाहिलं होतं. आम्ही संपर्कात आलो आणि हे गेल्या 3 वर्षातलं आमचं काम आहे. मला असं वाटतं की तुम्ही फिल्म बघून त्याच्याबद्दलचा प्रतिसाद जरूर द्या. फक्त आत्ता फिल्म बघताना ते शूट करू नका, तर तेवढं एक भान बाळगा. अदरवाईज आपल्याला सवय असते की काहीतरी क्लिपिंग्स काढायच्या आणि वी आर ॲट सावरकर स्मारक अँड वी आर वॉचिंग द फिल्म. तर असं प्लीज करू नका. ही फिल्म बघा, फिल्मबद्दल लोकांना सांगा. आम्ही खूप प्रयत्नपूर्वक तिथे आणलेली आहे आणि असे अनेक प्रदर्शन आम्हाला करायचे आहेत, कारण अरुणजींचं काम इतकं मोठं आहे. म्हणजे मला आठवते की माझ्या आईचेही ते फार लाडके
अभिनेते होते. ज्या दिवशी 21 जूनला ते गेलेत आणि पेपरमध्ये जेव्हा बातमी वाचली तेव्हा सगळेच हळहळलो होतो. अर्थात ही अशी संधी मला मिळेल हे मला त्यावेळेला माहिती नव्हतं. धन्यवाद रणजित आणि सविताताई, तुमच्यामुळे ही संधी मिळाली. आणि आज किरणजीसुद्धा आहेत, कारण किरणजींबरोबर मी गेली 25 वर्ष आम्ही प्रभात आणि एशियन फेस्टिवलचं काम करतो आहे. तर त्या निमित्ताने तेही इथे आहेत. मला खूप बरं वाटतं आहे. आपण सर्वजण हा माहितीपट पहा आणि त्याच्यावरचा प्रतिसाद द्या. धन्यवाद. धन्यवाद संतोषी, आणि तुमच्या वडिलांच्या स्मृतीला सादर अभिवादन. आज बहिणाबाई चौधरी यांचा जयंती दिवससुद्धा आहे, आणि त्यांनी जसं म्हटलं होतं, त्यांनी एका सुगरण पक्षिणीकडे बघून माणसाला असं म्हटलं होतं की तिची इलुशीचं चोच, तेचं दात तेचं ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. तुला इतकं देवाने दिलेलं आहे, यातून तू काय करू शकतोस. मला वाटतं आज अशी 2 उदाहरणं या माहितीपटाच्या निमित्ताने आपल्या समोर येत आहेत. एक अरुणजी सरनाईक आहेत की माणसाला मिळालेल्या प्रतिभेचं त्यांनी कसं चीज करावं हे त्यांनी कलाकार म्हणून दाखवून दिलेलं आहे, आणि त्याचबरोबर कुठल्याही संकटाला न डगमगता काय पद्धतीने उभं राहिलं पाहिजे हे मला वाटतं सविताताईंनी आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तर त्यामुळे हा जितका पप्पांचा माहितीपट आहे तितकाच त्यांच्या मुलीचा, त्यांच्या लाडकीचा सुद्धा आहे, आणि हा पाहायला आपण अतिशय उत्सुक आहोत. पण तत्पूर्वी अगदी 5 मिनटं आपण स्क्रीनिंगसाठी अजून थांबणार आहोत. सुबोध आपल्याबरोबर आहे. मी सुबोधला विनंती करते कृपया मंचावरती यावं. सुबोध भावे यांच्याविषयी मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. इतक्या वैविध्यपूर्ण भूमिका त्यांनी केलेल्या आहेत. आपण सुबोधचं स्वागत करूया. मी सविताताईंना विनंती करते की आपण कृपया मंचावर यावं. बालगंधर्वांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत आणि लोकमान्य टिळकांपासून ते डॉक्टर काशीनाथ घाणेकरांपर्यंत सगळ्या भूमिकांना पडद्यावरती जिवंत करणारा असा आपल्या सगळ्यांचा लाडका सुबोध. अर्थात त्याच्या मालिकांमधल्या कामाविषयी मी अजून बोललेलेच नाही आहे, पण ती वीण न तुटणारी आहे हे आपल्याला माहिती आहे. सुबोधच्या बाबतीत अनेकदा बायोपिक हा जो एक चित्रपटाचा प्रकार आहे, चरित्रपट हा जणू काही त्याचं अंगण आहे असं म्हटलं जातं. इतके वेगवेगळे बायोपिक्स त्यांनी केलेले आहेत, पण गमतीने त्याला भावेपिक असंही म्हटलं गेलं. पण त्यातला गमतीचा भाग बाजूला ठेवूया. एवढं मात्र निश्चितपणे आहे की एका कलाकाराने इतिहासाशी आपली घट्ट हातमिळवणी केलेली असल्याशिवाय त्याला भविष्य घडवता येत नाही. मला वाटतं याचं उत्तम उदाहरण सुबोध आहे. आज मराठी संगीत रंगभूमी असेल, मराठी रंगभूमी असेल, मराठी चित्रपटसृष्टीचा इतिहास असेल, या सगळ्याशी त्याचं एक घट्ट आणि मनापासून जपलेलं असं नातं आहे, आणि त्यातूनच त्याच्या कलाकृती साकार होताना आपण बघतो. मग मानापमानसारखी कलाकृती असेल की या सगळ्याला कुठेतरी एक आदरांजली देणं, एक ट्रिब्यूट देणं ही आपल्यासाठी गरजेची गोष्ट आहे. ही भावना त्यांनी जपलेली दिसते. आज त्याच भावनेतून तो इथे त्याच्या अतिशय व्यस्त सगळ्या कार्यक्रमातून उपस्थित आहे. मी त्याला विनंती करते की या निमित्ताने तुझे विचार ऐकायला आवडते. थँक्यू समीरा. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. अरुणजींच्या स्मृतींना माझा सप्रेम नमस्कार. समीरा इतकं कौतुकाने बोलली कारण माझी पहिली हिरोईन आहे त्या सिरियलमधली. त्यामुळे ते एक पहिलं प्रेम आहे ते आहेच आहे कायम. कधी आत्ता ती मगाशी बोलताना असं म्हणाली की आमची पिढी खरंच खूप दुर्दैवी आहे. सुमित पण आज इथे आहे, आणि खरंच दुर्दैवी आहे. दुर्दैवी अशासाठी आहे की जसं एखादं वडाचं झाड असतं आणि जे प्रत्येकाला सावली देतं, आपण कधीही तिकडे गेलो की शांत वाटतं, तसं ही प्रत्येक मंडळी ही आमच्यासाठी वडाच्या झाडासारखी आहेत. आज आम्हाला जी सावली मिळते याचं कारण हे लोक तिथे होते, त्याची सावली आज आमच्या अंगावरती पडते. पण प्रत्यक्ष त्यांना भेटण्याची, त्यांना जवळनं अनुभवण्याची, रंगमंचावरती त्यांचं काम बघण्याची संधी आम्हाला मिळाली नाही, कारण कदाचित आमचा जन्मही झाला नव्हता किंवा कदाचित आम्ही इतके लहान होतो की आम्हाला ते तेव्हा कळलंही नसतं. आज बाळकाका पण इथे आहेत. जयश्रीताईंवरती सुद्धा त्यांनी एक रंगमंच आविष्कार केला होता, त्याचंही निवेदन मी केलं होतं तेव्हाही मला असं वाटलं की जयश्रीताई असतील, अरुणजी असतील, या सगळ्या लोकांचं मी इतका प्रचंड मोठा फॅन आहे की मी खूप मिस करतो की आज जर ते असते तर मला त्यांच्याबरोबर काम करता आलं असतं, मला त्यांच्यासोबत काही क्षण घालवता आले असते, मला त्यांच्याबरोबर गप्पा मारता आल्या असत्या. आणि केवढं वैविध्य त्यांच्या प्रत्येक भूमिकांमध्ये चित्रपटातल्या, अर्थात मी चित्रपटच बघितलेत,
म्हणजे सिंहासनमधले मुख्यमंत्री असतील किंवा आधीच्या तमाशा प्रधान चित्रपटातले ढोलकीवादक असतील, शाहीर असतील किंवा एक अत्यंत मुंबईचा जावईसारखा एक अतिशय धमाल चित्रपट असेल, म्हणजे केवढं विलक्षण वैविध्य. आणि त्याच्यात गायक, आत्ताच मी ताईंशी बोलत होतो, मी म्हटलं संगीत नाटकात का नाही कधी काम केलं त्यांनी इतकं उत्तम आवाज असताना. तर एक नाटक केलं होतं त्यांनी, गोविंदराव टेंब्यांनी त्याचं संगीत दिलं होतं, असं आत्ताच मला कळलं, पण त्याचं दुर्दैवाने आपल्याकडे रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. पण पप्पा सांगा कोणाचे असेल किंवा एक लाजरान साजरा असेल, तर ही गाणी इतकी अजरामर झालेली आहेत आणि इतकी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहेत. काळ बदलला तरीसुद्धा गाणी आजही तितकीच ताजीतवानी वाटतात. मला असं वाटतं त्याची चाल तर कारणीभूत आहेच आहे, पण ते ज्यांनी गायलं आहे ते देखील तितकेच कारणीभूत आहेत. आणि कधीकधी ह्या सगळ्या जुन्या ब्लॅक अँड व्हाईट काळातल्या मराठी चित्रपटांचं आढावा घेताना किंवा तो चित्रपट बघताना सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट त्या सगळ्यांच्या कामामध्ये जाणवते, विशेषतः अरुणजींच्या कामांमध्ये ती खूपच जाणवते. ते म्हणजे कमालीचा निरागसपणा आहे. म्हणजे कुठेही आता माझा अभिनय बघा, असं कुठेही त्यांच्या पूर्ण आविर्भावातच नाही आहे. आणि तरीसुद्धा प्रत्येक भूमिकेत तितकंच समरसून जाणं आणि आपल्यातली निरागसता, आपल्यातलं एक बाल्य कायम ठेवणं, याला एक विलक्षण प्रतिभा लागते कलाकाराच्या अंगात. आणि तेंडुलकरांचं नाटक होतं अशी पाखरे येती. तेंडुलकरांबरोबर काही काळ मी व्यतीत केल्यामुळे त्यातले काही गोष्टी माहिती आहेत. कदाचित ही खरी गोष्ट आहे का खोटी आहे ते सविता ते सांगू शकतील. पण त्या अशी पाखरे येतीमधल्या प्रमुख भूमिकेचं जे कलावंताचं नाव होतं ते अरुण सरनाईक असं होतं. याचं कारण तेंडुलकरांची इच्छा होती की अरुण सरनाईकांनी ते काम करावं अशी पाखरे येतीमधलं. त्यांनी ते काहीतरी, मला माहीत नाही ते का झालं नाही किंवा त्याचं काय राहिलं, पण म्हणून त्या भूमिकेचं नावच त्यांनी अरुण सरनाईक ठेवलं. मला असं वाटतं केवढा मोठा मान आहे एका कलाकाराचा की एका लेखकाला असं वाटणं की आपल्या नाटकामध्ये त्यांनी काम करावं, ते न जमणं म्हणून त्या भूमिकेचं नावच अरुण सरनाईक ठेवणं, ही मला असं वाटतं खऱ्या अर्थाने तेंडुलकरांसारख्या अतिशय प्रतिभावंत लेखकांनी अरुणजींना दिलेली मानवंदनाच असेल. अशा एका अत्यंत समर्थ कलाकाराच्या वरती हा जीवनपट बनला आहे. संतोष, तुमचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन. सविताताई, तुमचं आणि तुमच्या सर्व कुटुंबियांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार की भले आम्ही त्यांना भेटलो नसू कदाचित प्रत्यक्ष, पण तरीसुद्धा या माहितीपटाद्वारे, या जीवनपटाद्वारे त्यांना भेटण्याची संधी तुम्ही आम्हाला सगळ्यांना उपलब्ध करून दिलीत. हा वेगवेगळ्या फेस्टिवल्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याचं लोकांसमोर प्रदर्शन व्हावं, त्यानिमित्ताने अरुणजींचं कार्य लोकांसमोर, आमच्या पिढीसमोर यावं की जे आम्ही खरोखर ह्या सगळ्याच दिग्गज कलावंतांना मिस करतो. इतका देखणा, इतका रुबाबदार, इतका विलक्षण प्रतिभाशाली, म्हणजे ज्या घराण्याची ओळख त्यांनी करून दिली की त्यांच्या घरातच गाणं आहे आणि ते सगळे किराणा घराण्याशी संबंधित माणसं आहेत. खरं तर अभिनय क्षेत्रात असं घराणं नसतं, पण हे एक अरुण घराणं आहे किराणा घराण्याप्रमाणे. आणि त्या अरुण घराण्याला प्रत्यक्ष पडद्यावरती बघण्याचं ज्यांना ज्यांना भाग्य लाभलं, मला असं वाटतं जो आविष्कार किराणा घराण्याच्या गायकांना बघताना ऐकताना आपल्याला मिळतो तोच अत्यंत उत्फुल्ल अशा अभिनयाचा आविष्कार अरुणजींचं काम बघताना आपल्याला काय मिळतो, तो सातत्याने मिळत राहावा. या माहितीपटाच्या माध्यमातून तो नवीन पिढीपर्यंत पोचावा. अरुणजींवरचं आपलं प्रेम हे सातत्याने वृद्धिंगत राहावं आणि या निमित्ताने अशी मोठी माणसं आपल्या जवळ कायम असावीत. पुन्हा एकदा अरुणजींच्या त्यांच्या स्मृतीच्या ऋणात राहू इच्छितो. इथे बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सुबोध. आणि आत्ता ज्या गोष्टीचा किंवा ज्या आठवणीचा उल्लेख सुबोधनी केला की विजय तेंडुलकरांसारख्या एका इतक्या प्रतिभाशाली नाटककाराला त्या भूमिकेवरच्या प्रेमापोटी असं वाटलं की हे नाव मी त्या भूमिकेला देतो त्या कलाकाराचं, त्यांनी मग ती भूमिका करो किंवा न करो, याचा काय उलगडा आहे तो सुद्धा आपल्याला पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटामध्ये बघायला मिळणार आहे. तर आता अधिक उत्सुकता ताणत नाही, आपण सगळेच उत्सुक आहोत या मुंबईतल्या प्रकाशन सोहळ्यासाठी पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटाच्या. तर आपण सुरुवात करूया. गेले जवळजवळ 1.25 तास आपण सगळे अरुण सरनाईक नावाचा एक राजहंस आपल्या मानस सरोवरामध्ये विहार करताना अनुभवत होतो. आणि मला वाटतं जितकी सहजता त्यांच्या अभिनयामध्ये आहे तितक्याच सहजतेने ही संपूर्ण कहाणी आपल्यासमोर उलगडली गेली. एकदा जोरदार टाळ्यांचा गजराने आपण सगळ्या टीमचंच अभिनंदन करूया.
आणि अर्थातच विशेष अभिनंदन त्यांच्या लेकीचं, अर्थात सविता नाईक नवरे यांचं. आज बालरोगतज्ञ म्हणून गेली 2 दशकं अतिशय उत्तम कामगिरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करत असताना त्यांनी हा एक अतिशय मौल्यवान असा ठेवा आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे. कारण मी म्हटलं तसं कदाचित माझ्या पिढीपासून पुढच्या मंडळींनी अरुण सरनाईकांना प्रत्यक्ष काम करताना पाहिलं नसेल, त्यांचा सिनेमा पाहिला असेल किंवा काही गाणी पाहिली असतील. आत्ताच्या पिढीने कदाचित तेही पाहिलेलं नसेल, पण हा सिनेमा जरी अरुण सरनाईक यांचा असला तरी मला वाटतं त्याचबरोबर तो एक मोठा दस्तावेजसुद्धा आहे त्या सगळ्या काळाचा. तेव्हा कलाक्षेत्रात जे घडत होतं नव्याने त्याविषयीचा, ज्या पद्धतीने त्यांचे सहकारी त्यांच्या कामाविषयी व्यक्त झाले आहेत या डॉक्युमेंटरीमधून, या माहितीपटातून, हे सगळंच इतकं महत्त्वाचं आहे की मला वाटतं आज जसे आपण इतक्या संख्येने आलेले आहात, संपूर्ण कुटुंबानी बसून हा अशा पद्धतीचा जर माहितीपट अनुभवला तर एक मोठा खजाना हा पुढच्या पिढीसाठी या माहितीपटाच्या निमित्ताने नक्कीच उपलब्ध होतो आहे. ज्यांनी तो काळ पाहिला नाही, जसं फुलांचा ताटवा असतो, संपूर्ण ताटवा कदाचित आपल्याला नजरेत सामावता येत नाही, पण त्याच फुलांचं अत्तर जर होऊन आलं तर ते अत्तर एका छोट्या कुपीमध्ये असतं. मला वाटतं हा जो अख्खा फुलांचा ताटवा आहे त्याचं अत्तर या पप्पा सांगा कोणाचं या माहितीपटाच्या कुपीच्या रूपाने आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याचं स्वागत करण्यासाठी आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपले मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. मी माननीय विनोदजी तावडे साहेब आणि त्याचबरोबर आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांना विनंती करते की आपण मंचावरती यावं. मी सविताताईंना आणि रणजितजींना विनंती करते की आपण त्यांना मंचावरती घेऊन यावं. ज्येष्ठ नेते आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी तावडे साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांचीही उपस्थिती लाभलेली आहे. मला वाटतं काही महत्त्वाच्या कामासाठी ते आत्ता इथे या क्षणी उपस्थित नाही आहेत, पण थोड्याच वेळात ते आपल्याबरोबर असतील. या ठिकाणी आदरणीय अरुणजी सरनाईक यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून आपण त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूया. मी मान्यवरांना विनंती करते की आपण कृपया आसनस्थ व्हावं. आज अरुणजींवरच्या प्रेमापोटी आपण सगळे या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. अनेक क्षेत्रातली अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी समोर प्रेक्षागृहात सुद्धा उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत. यानंतर मी रणजितदादांना विनंती करते की आपण विनोदजींचं स्वागत या ठिकाणी करावं. आज जरी 2 राजकारण क्षेत्रातली मंडळी उपस्थित असली तरी कार्यक्रम राजकीय नाही आहे आणि ही दोन्ही मंडळी ही इतकी कलाप्रेमी मंडळी आहेत की त्यांची उपस्थिती निश्चितच आपणा सगळ्यांचा उत्साह अतिशय वाढवणारी अशी आहे. विनोदजींबरोबर वर्षाताईसुद्धा इथे आलेल्या आहेत. वर्षाताईंचंही मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि यानंतर सविताताईंना विनंती करते. आशिषजी आपल्याबरोबर आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांचं स्वागत करूया. मी सविताताईंना विनंती करते की आपण त्यांचं स्वागत करावं. आणि सविताताईंना विनंती आहे की आता या माहितीपटाच्या माध्यमातून खरं तर तुमची आमच्याबरोबर एक वेगळी नाळ जोडली गेली आहे, एक वेगळं नातं तयार झालेलं आहे आणि आजच्या दिवशी तुमच्याशी संवाद साधायला आम्ही उत्सुक आहोत. तर आपण या कार्यक्रमाची प्रस्तावना करा. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. ही डॉक्युमेंटरी बघितल्यानंतर प्रत्येक वेळी मला नव्याने भरून येतं, त्यामुळे बोलणं अवघड जातं. पण तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात इथे आलात सगळे, पेपरमधली ॲड बघून किंवा पर्सनल इन्व्हिटेशननी, त्यामुळे
मला असं वाटते की पप्पा गेलेच नाही आहेत, ते आपण त्यांचं लाईफ सेलिब्रेट करतो. थँक्यू. हे पप्पांच्या लाईफ सेलिब्रेशनसाठी मला त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत आपल्या सगळ्यांना, माझ्या पर्सनल आठवणी. पप्पा आम्हाला ट्रिप्सला खूप घेऊन जायचे, त्यांना खूप आवडायचं. जेव्हा पण वेळ मिळायचा तेव्हा ते कोल्हापूरला आले की काहीतरी ट्रिप प्लॅन करायचे, 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची किंवा मोठ्या ट्रिप्स. त्यातली सगळ्यात मला आठवते ती मैसूर, बँगलोर, उटीची ट्रिप. त्यामध्ये इतकी धमाल करायचे पप्पा की गाडीमध्ये सारखं हसवायचे. असं कधी 1 मिनिट पण त्यांनी आम्हाला सिरियस बनू दिलं नव्हतं. पप्पांनी काहीतरी जोक सांगायचे, गाणी म्हणत बसायचे, आम्हाला आवडतील अशी गाणी म्हणायचे, टवाळक्या करायचे, खूप मजा करायचे पप्पा. त्यामुळे आमच्या ट्रिप्स खूपच सुंदर व्हायच्या. त्या अजूनही सगळ्या मला जशाच्या तशा आठवतात. आणि ते मला लकी चार्म म्हणायचे, कारण त्यांच्या मते माझा जेव्हा जन्म झाला 1963 साली, त्यानंतर पप्पांना खूप भरभराट झाली करिअरमध्ये असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे कधी माझी सवी, माझं लकी चार्म असं म्हणायचे. मला अगदी ते आठवतं. मुंबईत आम्ही आलो की वर्षातून 3-4 वेळा मुंबईला यायचो सुट्टीसाठी, कारण पप्पांचं मुख्य काम इथे असायचं. इथे राहायचे माझ्या मावशीच्या घरी, साळुंकेंच्या घरी. त्यावेळी आम्ही दरवेळी वरळीला येऊन राहायचो आणि पप्पा इथे स्वतःची शूटिंग बघायला तर घेऊन जायचेच आम्हाला. आम्ही 5 जण असायचो, माझी रतन मावशी, माझा दाद्या, मी, आणि पप्पा, असे सर्व मिळून वेगवेगळे शूटिंग्स पाहायचो. तर स्वतःचे शूटिंग्स नाही, पण त्यांना जे वाटायचं की हिंदी सिनेमातले चांगले सेट्स जिथे जिथे आहेत ते सेट्सही बघायला घेऊन जायचे. आणि त्यावेळी तिथल्या हिंदी आर्टिस्टची ओळख वगैरे करून द्यायचे. डबिंग थिएटरला घेऊन जायचे, रेकॉर्डिंग पाहायला घेऊन जायचे. त्यामुळे अशा टाईपचे अनेक अनुभव लहानपणी मिळाल्यामुळे खूप छान वाटायचं पप्पांबरोबर इकडे तिकडे फिरायला. आणि मला आठवते की राजेश खन्ना, हेलन, बेबी नंदा, गोपीकृष्ण त्यांचे खूप जवळचे मित्र होते. परीक्षित सहानी ते घरी यायचे खूप वेळा. राज कपूर हे अगदी खूप पप्पांचे जवळचे मित्र असायचे, त्यामुळे त्यांच्या घरी घेऊन जायचे, सर्वांच्या घरी. आणि राजकीय मंडळीसुद्धा पप्पांचे खूप जवळचे मित्र होते, कारण या बऱ्याचशा लोकांना पप्पांचं ॲक्टिंग आवडायचं आणि माणूस म्हणून पण ते आवडायचे. नॅचरल होते पप्पा. तर त्यातली काही नावं मला सांगायला आवडतील. सुधाकरराव नाईक साहेब खूपच जवळचे होते आणि आम्ही त्यांच्या घरी अनेकदा जेवायला गेलो आहे पप्पांच्या बरोबर. सुशील कुमार शिंदेजी, त्यांनी खूप मदत, या सर्वांनीच, मी जी आता नावं घेईन त्या सर्वांनी उत्स्फूर्तपणे मला आपण होऊन इतकी मदत केलेली आहे पप्पा गेल्यानंतर, की असं मला वाटायचं की हे पप्पांची पुण्याई कितीतरी दिवस मला मिळते. सुशील कुमारजी शिंदे, विलासराव देशमुख साहेब, शरद पवार साहेब आणि बाळासाहेब ठाकरे साहेब. तर बाळासाहेब ठाकरे साहेबांची तर मला अगदी एक छान आठवण सांगावीशी वाटेल. आम्ही जेव्हा त्यांच्या घरी जायचो तेव्हा 5 जण जायचो, पण माझी मावशी पण लहान होती आणि मी आणि माझा भाऊ, आम्हाला सगळ्यांना बाहेर बसवायचे आणि आणि पप्पांना फक्त आत बोलवायचे. आणि आम्हाला वाईट वाटायचं की आत नाही जायला मिळत, पण खूप वेळ आत असायचे. आणि मग ते सांगायचे की मी तुझे हे सिनेमे बघितले, ते सिनेमा बघितले. आणि जेव्हा पप्पांचा तो पहिला सिनेमा जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्या प्रीमियरला बाळासाहेब ठाकरे साहेब होते आणि त्यांनी त्याचवेळी प्रेडिक्ट केलं होतं. ते म्हणाले होते की हा मुलगा खूप वर येणार, याचं ॲक्टिंग इतकं सुंदर आहे की हा खूप नाव कमवेल. आणि तसंच झालं. आणि त्यानंतर त्यांनी कॉन्टॅक्ट ठेवला आणि पप्पांना नेहमी घरी बोलवायचे. आता पप्पा गेल्यानंतर मी त्यांना भेटायला जायची, अनेक वेळा जायची. तर त्यावेळी मला वाटायचं की आता तरी मला आतमध्ये जायला मिळतं बाळासाहेबांकडे. आणि माझा मुलगा जन्माला आला, नील, तो येईल आता बोलायला थोड्या वेळाने. तर तो जन्माल्यानंतर, तो 97मध्ये जन्मला, त्याला घेऊन मी बाळासाहेबांना दाखवायला गेले होते की हा माझा मुलगा आणि बऱ्याच कष्टाने मला तो झालेला आहे वगैरे. तर 1 तास त्यांनी मला जवळ बसून घेतलं आणि त्यावेळी त्यांना एकदम काय भरून आलं माहिती नाही. बहुतेक त्यांचाही मुलगा गेला होता 1 वर्षापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये. आणि 1 तास माझ्याबरोबर ते बसले आणि तू आता डॉक्टर झालेली आहेस, तर ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी पटकन मदत कशी
पाठवता येईल, मेडिकल मदत कशी देता येईल, याच्यावर प्रोजेक्ट केला पाहिजे आणि कसा केला पाहिजे याची बरीच चर्चा त्यांनी माझ्याशी केली होती. खूप त्यांना त्याबद्दल त्यावेळी वाटत होतं की काहीतरी केलं पाहिजे, जसं अमेरिकेत असतं वगैरे तसं. तर ती मला अगदी आवर्जून आठवण सांगावीशी वाटते. आणि मला आता एकच सांगावंसं वाटतं की इथे तुमच्या सगळ्यांचं प्रेम, इतकं प्रेम बघून मला असं पप्पा गेल्यासारखं वाटत नाही. म्हणजे इतक्या सगळ्या तुमच्या सर्वांच्या हृदयात ते जिवंत आहेत असं मला वाटतं. नमस्कार. धन्यवाद सविताताई. आणि खरोखरच ती स्मृती तर आपल्या मनामध्ये जिवंत आहेच, पण मला वाटतं एक फार सुंदर ठेवा तुम्ही आमच्या हाती या माहितीपटाच्या निमित्ताने ठेवलेला आहेत आणि यातून न सांगताही तुमची खूप सारी कहाणी आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर मला वाटतं एकदा सविताताईंसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया. एका अर्थाने आज आपण इतिहासाची उजळणी करतो आहोत आणि इतिहासाची डोळस उजळणी केल्याशिवाय समाजाची पुढची वाटचाल जी आहे ती चांगली आणि उत्तम भविष्याकडे होऊ शकत नाही. मगाशी सुबोध भावे यांनी उल्लेख केला त्याप्रमाणे आमची पिढी ही थोडीशी दुर्दैवी म्हणूया की हा सगळा सुवर्ण काळ जो होता तो तसा आम्हाला फार जिवंतपणे पाहता आला नाही. पण त्या अर्थाने जरी दुर्दैवी असलो तरी आत्ताच्या काळात आम्ही आहोत या अर्थाने आपण सगळेच खरं तर फार सुदैवी आहोत असं म्हणूया की जेव्हा महाराष्ट्रामधले 12 किल्ले हे युनेस्कोच्या माध्यमातून संपूर्ण जगासमोर येतात आणि त्यांना मानांकन प्राप्त होतं, ही एक अभिमानाची घटना असते की जे आपण त्याचे साक्षीदार आहोत. मग भोसले परिवाराची तलवार असेल जी लंडनहून महाराष्ट्रात येते, हे सगळं जेव्हा घडत असतं आणि त्याचबरोबर आपल्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने महाराष्ट्रात केवळ प्रमुख शहरांमध्ये नव्हे तर प्रत्येक ठिकाणी, अगदी गाव तालुक्याचं ठिकाण असेल त्याही ठिकाणी अशा पद्धतीने इतिहासाची उत्तम उजळणी करणं, इतिहासातली जी ही सगळी अरुण सरनाईकांसारखी मंडळी आहेत की जी पुन्हा पुन्हा लोकांच्या समोर आली पाहिजे, त्यांच्यातून प्रेरणा घेतली गेली पाहिजे, हे सगळं घडण्याचा काळ आत्ता महाराष्ट्रात आहे. आपण सगळे तो अनुभवतो आहोत आणि त्याचे निर्माते अर्थात आपल्या महाराष्ट्र शासनाचे, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार साहेब आज आपल्याबरोबर आहेत. आशिषजी, आपलं मनःपूर्वक स्वागत. आणि मी आपल्याला संवाद साधण्याची विनंती करते. मला मिळालेल्या माहितीप्रमाणे कदाचित आपल्याला लवकर जावं लागणार आहे, म्हणून आपण आधी बोलावं अशी आपल्याला विनंती. आजच्या या स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनपट पप्पा सांगा कोणाचे या प्रीमियम शोला उपस्थित असलेले आमचे नेते, केंद्रीय भारतीय जनता पक्षाचे महासचिव, माजी मंत्री विनोदजी तावडे साहेब, मंचावर उपस्थित डॉक्टर सविताताई, डॉक्टर रणजितजी, मान्य संतोषजी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि मातांनो, ज्या वेळेला या स्क्रीनवर आपण अरुण सरनाईक यांच्या त्या सगळ्या चित्रपटांच्या बद्दलची माहिती आणि काही प्रसंग या ठिकाणी पाहत होतो, स्वाभाविक आहे आपल्यापैकी प्रत्येकाला ते सिनेमे पाहताना आपापल्या काळातल्या काही ना काही आठवणी, कोणी ती गाणी किती चांगली आहेत, ते गायले किती सुंदर, त्यांचा अभिनय किती सुंदर, त्यावेळेच्या असलेल्या सिनेमातल्या दिग्दर्शक, सहकलाकार यांच्या अनुभवाच्या आधारावर काहींची मतं, असं या सभागृहात बसलेल्या प्रत्येकाला काही ना काही असं त्या ठिकाणी टेकअवे ज्याला आपण म्हणू, हे आपल्याशी संबंधित आहे, कोरिलेट आहे, अशा गोष्टी या वाटत गेल्या असतील, सुचत गेल्या असतील. पण मला सविताताई मुद्दामून याचा उल्लेख करायचा आहे की मला हा थोडासा उशिरा आलो मी, तरी पण जे सगळं पाहताना मला अरुण सरनाईक यांनी काय दिलं असं जर कोणी आता सभागृहात विचारलं तर मला ते सर्व पाहताना असं वाटलं, ते जे मी स्पष्टपणे मांडतो ते म्हणजे मला अरुण सरनाईक यांच्याबद्दलच्या चित्रपटाची किंवा या माहितीपटाची पार्श्वभूमी आणि सगळं चित्रीकरण बघितल्यावर पुन्हा बऱ्याच काळानंतर मला माझ्या आईची आठवण झाली. कारण तो काळ आहे की ज्या वेळेला आम्ही लहान होतो त्यावेळेला आई वडील
त्यावेळेला टी व्ही कमी असायचे, कोणाकडच्याकडे एखाद्याच्याकडे असले तर सगळे मिळून तिथे जायचे. आणि मग कधी सुट्टीमध्ये सुद्धा पैसे वाचवून सिनेमा पाहायचा आहे तर त्यावेळेला मुद्दामून कधी आईवडिलांनी नेलं असेल तर त्यांच्या आवडीचे हिरो कोण, तर त्यामध्ये 2च नावं असायची, ज्यामध्ये अरुण सरनाईकांचं नाव हे प्रथम असायचं. आणि म्हणून माझ्यासारख्या पिढीला तर तुम्ही अरुणजींचा अभिनय दाखवला जो उत्तमच आहे, अप्रतिमच आहे. त्यांची कारकीर्द जी आहे ती 6 ठिकाणी अशी बहरलेली आहे की त्यात गायकही आहे, त्याच्यात चित्रपटातला अभिनय करणारा कलाकार आहे, नाट्यसृष्टीत सहज रमणारा कलाकार आहे. या सगळ्या गोष्टी अवर्णनीय अप्रतिम आहेत. पण आमच्या पिढीला त्यांना बघितल्यावर आमच्या आईवडिलांची त्या पिढीची आठवण येते. आणि पण आमच्या दृष्टीने अरुण सरनाईक हे कधीच विस्मृतीत जाऊ शकत नाही, इतकी आमची त्या ठिकाणी अटॅचमेंट किंवा जवळीक त्या ठिकाणची आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की अभिनेता हा गाऊ शकत नाही किंवा दुसऱ्याच्या गाण्यावर तो लिपसिंगिंग करतो म्हणजे त्याचं गाणं चांगलं असतं. पण अरुणजींमध्ये ती खासियत होती की ते स्वतः उत्तम गायक होते आणि त्यांनी गायलेली गाणी तशी त्यांची पार्श्वभूमीच घराची जी होती ही गायकी अशा पद्धतीची होती. आणि म्हणून मला असं वाटतं की महाराष्ट्राचा सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून ज्यांनी असा हा अमूल्य ठेवा महाराष्ट्रातील मराठी माणसाला किंवा जगभरातल्या मराठी माणसाला सातत्याने काहीतरी पाहावं म्हणजे कोणाला पाहावं असे जे सिनेमे दिले, त्यामध्ये अरुणजींचं कार्यही ठेवा म्हणून ठेवावं असं कार्य दिलं आहे. आणि म्हणून आपण हा माहितीपट केला संतोषजी, सविताताई, आपलं मी मनापासून त्याबद्दल धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. आणि हा ठेवा महाराष्ट्र शासन ही कार्यक्रम करून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोचवेल याची त्या ठिकाणी ग्वाही देतो. शेवटचा मुद्दा मला माहीत नाही मी सांगू का नको सांगू, पण सांगतो की मला स्वतःला गेल्या अधिवेशनाच्या काळात विनोदजी पावसाळी अधिवेशनामध्ये अरुणजींनी वाचवलं. कधी तुम्ही म्हणाल अरुण सरनाईक आणि गेलं पावसाळी अधिवेशन आणि त्याचा काय संबंध आहे. आमच्या सहकारी आमदाराचं मी नाव घेत नाही, पण एका आमदाराने प्रश्न त्या ठिकाणी विधान परिषदेत उपस्थित केला आणि तो प्रश्न असा उपस्थित केला की सर्वसाधारणतः राजकारण्यांना चित्रपटांमध्ये खूप नकारात्मक रोलमध्ये दाखवलं जातं. मग आता मी सगळंच बोलत नाही कारण टी व्हीवाले आहेत, सगळं छाप दाखवते, पण तुम्ही समजून घ्या कुठल्या कुठल्या रोलमध्ये दाखवलं जातं ते. आणि मग या सगळ्या रोलमध्ये दाखवल्यामुळे जे आपले काम करणारे आपण आमदार आहोत ते आहोत याबद्दल समाजामध्ये एक वाईट संदेश जातो. आणि त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी यामध्ये आज भूमिका घ्यावी आणि यामध्ये कुठेतरी एक ठोस निर्णय महाराष्ट्र सरकारच्या वतीने विधान परिषदेमध्ये घोषित करावं की हे काही बरोबर नाही. आता ज्या वेळेला हा प्रसंग आला त्यावेळेला ज्या आमदाराचा प्रश्न होता मी त्याला म्हटलं, रे बाबा ही कलाकृती आहे, ही मांडणी आहे, याच्यामध्ये आपण काही नवीन कात्री लावावी, सेन्सॉर करावं असं काही बरोबर नाही. कथा, कथानक, पटकथा या आधारावर सिनेमे बनतात, त्यामधला चित्रीकरण होतं, त्यातला हा भाग असतो आणि सगळं तसं नसतं. पण माझ्या दुर्दैवाने झालं असं, सगळे आमदार सभागृहामध्ये एकवटले आणि एकाने मांडल्यावर सगळ्यांनी त्याची रिओढलेली सुरू केलं की नाही 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 आज भूमिका घ्यावीच लागेल. आता दुसऱ्या बाजूला स्वाभाविकच आहे आणि योग्यच आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा नको अशी मांडणारी भूमिका माझ्यासहित बऱ्याच लोकांची. दुसऱ्या बाजूने मुद्दामून कोणाला नकारात्मक दाखवण्याची गरज नाही आणि म्हणून नकारात्मक दाखवलं म्हणून कथा, कथानक आणि पटकथीत आवश्यक असला तरी त्याच्या चित्रीकरणात सरकारने हस्तक्षेप करावा हे बरोबर नाही. आणि मग या सगळ्या ज्या वेळेला सभागृहामध्ये
सर्व म्हणजे मेजॉरिटी आमदार एकत्र आले. त्यानंतर बसल्या बसल्या मला त्या ठिकाणी सुचलं की रे असे कलाकार कोण आहेत की जे पडद्यावर त्यांच्या प्रमुख भूमिकांमध्ये राजनेता म्हणून सुद्धा तशी आवश्यक म्हणून पटकथेतली भूमिका असेल पण ती नकारात्मक सुद्धा दाखवली जाऊ शकते, पण ते बघून सुद्धा व्यक्तिगत आयुष्यामधलं चारित्र्य, वर्तणूक, वागणूक त्यांची इतकी उत्तम आहे आणि जी समाजाने ते स्क्रीनवर कसेही रोल केला असला तरी प्रत्यक्ष आयुष्यामध्ये त्यांच्याबद्दल नितांत आदराची भावना दाखवली, असे कोण असं मी शोधलं. आणि थोडा IT मिनिस्टर पण मी आहे आणि त्यामुळे ChatGPTलाच विचारलं की म्हटलं असं कोण. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो सविताताई, त्यांनी जी 2 नावं दिली त्यात पहिलं नाव अरुण सरनाईक, निळू फुले त्यानंतर, अशी 2 नावं दिली की ज्या त्यांचा कथानक, पटकथा, रोल काही असेल पण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामधलं जीवन हे शुद्ध चारित्र्याचं आणि समाजाने ते स्क्रीनवर कसेही बघितले तरी प्रत्यक्ष त्यांच्याबद्दल नितांत आदर दाखवला. आणि मग मी उभा राहून अरुण सरनाईक यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली. प्रश्न संपला, मी सुटलो. आणि त्यामुळे आज या कार्यक्रमाला काही झालं तरी यायचं. आपल्या सरकारच्या वतीने, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने शुभेच्छा द्यायच्या. हा माहितीपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करून तो कार्यक्रम करायचा. आणि आजही अरुणजी कसे प्रासंगिक आहेत हे सांगावं एवढ्यापुरताच मी आलो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शेलार साहेब, मनपूर्वक आभार. आणि आत्ता जो उल्लेख झाला की नेत्यांची एक प्रतिमा असते, राजकीय नेत्यांची एक प्रतिमा असते, नेते आणि अभिनेते यांच्यामध्ये अनेकदा अनेक गोष्टींवरून तुलनाही होत असते, कारण त्यांना दोघांनाही आपापली भूमिका पार पाडावी लागत असते वेगवेगळ्या प्रसंगी. पण जसं आपण मराठी चित्रपटातल्या अरुण सरनाईकांसारख्या सुपरस्टारच्या बाबतीत म्हणू शकतो की कधीही त्यांनी आपलं अभिनेता असण्याचं वलय कॅरी केलं नाही, त्याचं ओझं मानलं नाही. ते जितक्या सहजतेने लोकांमध्ये मिसळत असत याचा माहितीपटामध्ये उल्लेख झाला. आज सुदैवाने आपण महाराष्ट्रातले मतदार असं म्हणूया की भाग्यवान आहोत की आपल्यालाही असे लोकनेतेच लाभलेले आहेत की नेते म्हणून जरी राष्ट्रीय पातळीवरती फार मोठमोठ्या जबाबदाऱ्या पार पाडत असले तरी अगदी सहजपणे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि अशाच पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय विनोदजी तावडे सर. मी सरांना विनंती करते की आपण सगळ्यांशी संवाद साधावा. नमस्कार. माझा मित्र महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, रणजित नाईक नवरे, सविताताई, संतोष पाठकजी, किरण शांतारामजी आहेत, सुमित राघवंशी, बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळे मराठी रसिक. मी काल मुंबईतला पाऊस आणि असं सगळं बघून गणपती रणजितजींना फोन केला. मी दिल्लीला होतो की उद्या कार्यक्रम आहे आणि आम्हाला नेहमीच राजकीय कार्यकर्त्यांना, नेत्यांना हॉल भरेल ना बाबा, कारण पाऊस आहे, गणपती आहे. पण त्यांनी विश्वासाने सांगितलं की होईल. तरी पण मी माहीम कॉजवे सोडेपर्यंत काही मला खात्री नव्हती. पण नंतर इथल्या कार्याने सांगितलं की पूर्ण हॉल भरला आहे, खाली LED लावला आहे, तिथेही भरलेलं आहे. आणि त्यावेळी मनात पटलं की हे खरं मराठी साहित्य, कला, संस्कृतीवर असणारं प्रेम आहे आणि असा मराठी रसिक आहे. त्यामुळे हा वाहता प्रवाह जो आहे तो कधीच थांबणार नाही आहे. मला कॉलेजचे दिवस आठवतात. सहलीला गेलो, कुठल्या कार्यक्रमाला जमलो आणि अंताक्षरी सुरू असेल तर प आला तर पप्पा सांगा कोणाचे, आणि ल आला तर लाजरान साजरा. हे ठरलेलंच होतं.
म्हणजे शम्मी कपूरची बाकी सगळी गाणी त्यानंतरच यायची. मला असं वाटतं की अरुण सरनाईकांची गाणी असतील किंवा राजकीय क्षेत्रामध्ये चर्चा करायची तर सिंहासनचा उल्लेख हा स्वाभाविक व्हायचा. आत्ताचं सध्याचं राजकीय चित्र महाराष्ट्राचं तितकं म्हणजे मुद्द्यांवरचं राजकारण कधी कधी जे सरकतं तसं मला बाहेर हल्ली दिल्लीत असतो जास्त, त्यामुळे वाटतं की जरा हे मुद्द्याकडे सरकलेलं जरा बरं, बाकी गोष्टीवर जरा जास्त चाललेलं आहे. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. म्हणजे मी विरोधी पक्षनेता होतो, मला आठवतं मी समोर सत्ताधारी मंत्र्यांवर इतकी सडकून टीका करायचो आणि जेवणाची सुट्टी झाली की त्याच मंत्र्याची चिठ्ठी यायची, तुमच्या वहिनीने डबा पाठवला आहे, जेवायला येता का. मी जाऊन जेवायचो. जेवण करून झाल्यानंतर पुन्हा सभागृह भरलं की पुन्हा सडकून टीका करायचो. ते मंत्री उभारून म्हणायचे, सभापती महोदय, महाराष्ट्राची परंपरा ही खाल्ल्या मिठाला जागलं पाहिजे असं मंत्री म्हणायचे. मी म्हणायचो की सभापती महोदय, मी परंपरा पाळतो, मीठ वहिनींचं होतं, यांचं नव्हतं. इतक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकावर ज्या गोष्टी वाटतात त्या आम्ही करत होतो आणि त्या केल्या पाहिजेत की ती विरोधी पक्षाची भूमिका आहे. पण कधी कधी आता दिल्लीत बसून मराठी चॅनल पाहताना असं वाटतं की जरा खूप सरकते की काय. पण मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता हे सगळं पुन्हा लाईनीवर आणेल आणि हे राजकारण जी महाराष्ट्राची परंपरा आहे त्या दिशेने जाईल, हा मला त्यातला विश्वास आहे. अरुण सरनाईकांविषयी सगळं आपण इतकं पाहिलं आहे की त्याविषयी काही वेगळं बोललं पाहिजे असं नाही. पण गिरीश कर्नाड आणि तुगलकमधली त्यांची भूमिका ही पहिल्यांदा म्हटलं की माझ्या सगळ्या नाटकांमध्ये ही भूमिका अनेकांनी केली, पण ह्यांच्यासारखी कोणीच केली नाही. ही गिरीश कर्नाड यांचं सर्टिफिकेट मला असं वाटतं की खूप काही सांगून जातं. सिंहासन सिनेमामध्ये तर इतके मोठे मोठे कलाकार होते आणि त्यानंतरची एक मला त्यांची मुलाखत वाचलेली आठवते की तुम्ही त्या सिनेमात तुमचं असं एक वेगळं पण वाटत होतं. ते सहज म्हणले, मी अभिनय करत नव्हतो. आणि मगाशी सुद्धा उल्लेख झाला किंवा आपण यातसुद्धा डॉक्टर जोशी, मोहन आगाशांचं आणि यांचं वक्तव्य पाहिलं की ते नाना पाटेकर ते सहज त्या भूमिका ते त्या ठिकाणी जगत होते. म्हणजे अरुण सरनाईक आणि ती भूमिका अशी वेगळी नसायचीच, ते एकरूप झाल्यामुळे त्यांना अजिबात अभिनयाची गरज नसायची, त्याप्रमाणे ते काम करायचे. मला असं वाटतं की ह्या सगळ्या त्यांच्या काळातल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट हाच जास्त कलरफुल होता की काय असं वाटण्यासारखं चित्र कधी कधी असतं. पण नेहमीच मी पण सांस्कृतिक मंत्री होतो आणि त्यामुळे असं काही पाहिल्यानंतर मराठी रसिकांना एक चांगली सवय आहे की सरकारने हे करावं, सरकारने ते करावं. सरकारला सगळं करायचं असतं, लाडक्या बहिणीची काळजी पण घ्यायची असते आणि हा सगळा सांस्कृतिक ठेवाही पुढे न्यायचा असतो. पण मला नेहमीच सरकार तर करेल, म्हणजे आशिषजी तर इतके डायनॅमिक या विषयात गोष्टी करतायत. म्हणजे मी अनेक त्यांची कामं पाहिली की अरे आपलं तर हे लक्षात नव्हतं आले, आशिष करतोय, अरे आपल्याला लक्षात नाही आलं. मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आणि असा एक डायनॅमिक मंत्री असेल तर सरकार म्हणून त्यांची भूमिका नक्की पार पाडेल. पण सगळ्या गोष्टी सरकारकडनं का? आणि आताची युवा पिढी ही जर डिजिटलकडे जात असेल तर सरकार म्हणून सरकार करेल, पण डिजिटली हा सगळा ठेवा पॉडकास्टच्या माध्यमातून, बाकी काही माध्यमातून आम्ही पुढच्या पिढीपर्यंत कसा कलात्मक नेऊ शकतो. संतोष पाठक आणि सगळ्या मंडळींनी हा एक प्रयोग केलेला आहे. पण वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ह्या कशा नेता येतील. म्हणजे शिवाजी विद्यापीठातल्या तरुणांबरोबर गप्पा मारताना अरुण सरनाईकांनी विचारलं की यातलं कोणाला अभिनय करायचा आहे.
कुणाला पुढे अभिनेता व्हायचं आहे, तर ज्यांनी हात वर केले त्यांना त्यांनी सांगितलं की स्वतःचं काहीतरी उत्पन्न मिळेल असा आधी व्यवसाय सुरू कर, म्हणजे रोल स्वीकारताना कॉम्प्रोमाइज करावं लागत नाही. इतका मोठा संदेश त्यांनी दिला होता. पण आता ज्या प्रकारचे OTT प्लॅटफॉर्म्स वगैरे आले आहेत त्यामुळे तो तसा मुद्दा राहत नाही. पण आलेल्या रोलचा स्वीकार करणं, त्यात पैशाचा आग्रह न धरता कलेसाठी कलाकार म्हणून जगणं, हे अरुण सरनाईकांनी जे केलं ते पुढच्या पिढीपर्यंत आपण कसं नेऊ शकतो, मला असं वाटतं सविताताई, ते जर आम्ही म्हणजे सरकार नाही, राजकीय नेता म्हणून नाही, आम्ही मराठी रसिक म्हणून जर ते करू शकलो तर आपण आज जी काही आमच्या मनात एक प्रेरणा, एक ज्योत पेटवली आहे ती यशस्वी झाली असं मी नक्की म्हणेन. अरुण सरनाईक यांना अभिवादन करतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि यानंतर हा जो इतका बहुमोल असा माहितीपट ज्यांनी साकार केला त्या संपूर्ण चमूला आपण इथे आमंत्रित करतो आहोत. याच्या निर्मात्या आहेत अर्थातच डॉक्टर सविता सरनाईक नाईक-नवरे. दिग्दर्शक आपल्या सोबत उपस्थित आहेत डॉक्टर संतोष पाठारे आणि त्यांचे सगळे सहकारी जे इथे उपस्थित आहेत त्यांना मी कृपया मंचावरती येण्याची विनंती करते. या माहितीपटाची संकल्पना विशाखा तुंगारे देशपांडे यांची. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या संकल्पनेसाठी. सहाय्यक दिग्दर्शक स्वप्नील आजगावकर, कार्यकारी निर्माता उज्ज्वल मंत्री, कार्यकारी निर्मात्या आरती पाठारे, सहाय्यक दर्शन अबनावे, प्रकाश चित्रणकार पराग सावंत आणि प्रकाश चित्रणकार प्रतापजी जोशी, त्याचबरोबर ध्वनी संरचना मंदार कमलापूरकर, संकलक सौरभ नाईक. या सगळ्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. या संपूर्ण पप्पा सांगा कुणाचे या माहितीपटाचा हा परिवार, त्याचं एकत्रित एक छायाचित्रही आपल्याला या निमित्ताने घेता येईल. आणि पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आज खरं तर इतके सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, पण आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन अनेकांचा केवळ नामोल्लेख केला, काहींचा नामोल्लेख राहिलाही असेल, पण आपणा सगळ्यांचे आभार मानण्याची गोड जबाबदारी जी आहे ती मी पुढच्या पिढीच्या सदस्यावरती सोपवते आहे. आपण पाहिलं असेल की शंकररावजींची जी लेगसी होती, त्यांचा जो वारसा होता तो अरुणजींनी ज्या पद्धतीने सांभाळला आणि अरुणजींकडून आलेला हा वारसा संस्कारांचा ज्या पद्धतीने सविताताईंनी सांभाळलेला आहे, तर तीच धुरा पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ती मशाल आहे ती पुढे गेलेली आहे असं आपल्याला नक्कीच अनुभवायला येतं. आत्ता एक छोटासा प्रसंग सांगते. आपण सगळे माहितीपट पाहत होतो आणि नील तिकडे खाली बसला होता पायरीवरती, आणि जेव्हा माहितीपटाचा शेवटच्या भागाकडे आपण जाऊ लागलो, अगदी सहजरित्या तो सरकून आईबाबांच्या पायाशी जाऊन बसला. तर मला वाटतं ह्यातच सगळं काही आहे, त्याला आणखीन वेगळ्या प्रस्तावनेची गरज नाही. नील नाईक-नवरे यांना मी आमंत्रित करते आभार प्रदर्शन करते. सॉरी मी एवढी लेगेसी पुढे घेऊ नाही शकणार, ते लेट इट स्टे वेअर इट इज. नमस्कार, मी नील नाईक-नवरे, अरुण सरनाईक यांचा नातू. अरुण सरनाईकांबद्दलच्या प्रेमामुळे तुम्ही इथे आलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार. लाईक यू ऑल गॉट इमोशनल टुडे. तसंच मला आठवतं जेव्हा या फिल्मची डॉक्युमेंटरीची निर्मिती होत होती तेव्हा मी आणि माझी बहीण सानिया ह्याचं फीडबॅक देत होतो, आणि तसंच एक तासाभरानंतर ते लास्टचे 10-15 मिनटं आले. तेव्हाही वी गॉट रिअली इमोशनल आणि तेव्हाही रडू आलेला. आईवर खूप मोठा अन्याय झाला आहे. शी इज लॉस्ट हर होल फॅमिली, शी इज लॉस्ट अ होल वर्ल्ड इन दॅट ॲक्सिडेंट. बट शी इज अ वॉरियर. तरीसुद्धा आईनी या डॉक्युमेंटरीची आव्हानात्मक निर्मिती केली. वी आर व्हेरी प्राऊड ऑफ हर. सगळे इथे अरुण सरनाईकांचं एवढं कौतुक करतायत,
unfortunately, I never got to meet him or even see my own grandfather. ह्या डॉक्युमेंटरीमुळे माझे आजोबा मला समजले, याबद्दल आईचे आभार. लकीली माझ्या आईला आजोबांचे कलात्मक गुण मिळाले आहेत. शी हॅज यू सीन हर ॲक्टिंग स्किल्स इन द डॉक्युमेंटरी अँड शी इज अ फॅब्युलस सिंगर टू. Unfortunately, those genetics didn't pass on one generation further down. आम्हाला सरनाईकांचे कमी आणि नाईकनवरांचे जास्ती जीन झालेत. पण मी ऐकलंय मी आजोबांसारखा दिसतो. मी हे पण ऐकलंय की ही वॉज व्हेरी हँडसम. Jokes aside, what's even better is that my mother got the wonderful traits of social work from her father. Azuba, no matter how busy he was during shooting, the great Baban आमटेंच्या आनंदवनाला जाऊन लेप्रसी पेशंटची मदत करायचे. Like that, mom also runs an NGO called Snehadam at multiple locations in Pune, and through Snehadam she has created a wonderful community for senior citizens. We're also very happy to announce that we are going to start an Arun Sarnaik scholarship for young budding artists from Kolhapur. We are just about working out the final details and hopefully that's our next target. माननीय विनोदजी तावडे, आशिषजी शेलार, सुबोध भावे साहेब, सपोर्टबद्दल धन्यवाद. सगळे पत्रकार आणि छायाचित्रकार तसेच आमचे स्टार डिरेक्टर साहेब, त्यांचा सपोर्ट स्टाफ, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद. अँकरिंगसाठी समीरा गुज्जर यांचे मनापासून आभार. शेवटी परत एकदा तुमचे सर्वांचे आभार. थँक्यू. याचबरोबर आपला या प्रेक्षागृहातला कार्यक्रम संपलेला आहे असं मी मान्यवरांच्या अनुमतीने जाहीर करते. बाहेर अल्पोपहाराची योजना करण्यात आलेली आहे. कृपया सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटू. शुभरात्री.